रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं कार्य मध्य रेल्वेकडून सुरू होतं. दुपारी 12:30 वाजता रेल्वे रूळ सुस्थितीत असल्याचा अहवाल रेल्वेच्या अभियंत्यांनी दिल्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास इथून पहिली रेल्वेगाडी कसाऱ्याच्या दिशेनं रवाना झाली. त्यानंतर आसनगाव रेल्वेगाडी फलाटावर आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी या गाडीला फुलांच्या माळा चढवून रेल्वेगाडीतील प्रवाशांचं आणि मोटरमनचं स्वागत केलं. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला 6 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक 5 आणि 6 येथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांना थांबा आहे. येथे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात. त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते. अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक 5चं रुंदीकरण करण्यास सुरुवात झाली होती. रेल्वेचे सुमारे 550 ते 600 अधिकारी, कर्मचारी आणि मजुरांनी यंत्रणांच्या साहाय्यानं शुक्रवारी अवघ्या 8 तासात रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं होतं. शनिवारी येथील फलाटाची रुंदी वाढवण्यात आली. तसंच उर्वरित तांत्रिक कामं करण्यात आली. ही कामं रविवारी दुपारी 3 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी 7:30 वाजेपर्यंत सर्व कामं पूर्ण केली. स्थलांतरित रेल्वे रुळांवरून होणारी वाहतूक सुस्थितीत आहे का याची चाचणी सकाळी 9:30 वाजता करण्यात आली. त्यासाठी एक रिकामी रेल्वेगाडी या रुळांवरून सोडण्यात आली. रेल्वेगाडी कुठे धीमी झाली याची तपासणी करून तेथील भागांमध्ये काही बदल करण्यात आले. त्यानंतर पुन्हा येथून रेल्वेगाडी चालवून येथील चाचणी यशस्वी केली. रेल्वेच्या अभियंत्यांनी दुपारी 12:30 वाजता हे रेल्वे रूळ सुस्थितीत असल्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर फलाट क्रमांक 5 प्रवाशांसाठी सुरू झाला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास इथून कसारा रेल्वेगाडी थांबून पुढे गेली. त्यानंतर आसनगाव रेल्वेगाडी आली. या रेल्वेगाडीला रेल्वेच्या कामगारांनी फुलांचे तोरण चढवले. तसंच मोटरमन आणि प्रवाशांना कामगारांनी शुभेच्छा दिल्या. फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम पूर्ण झालं असलं तरी 5च्या छताचं काम रेल्वेकडून पूर्ण झालं नाही. या कामासाठी फलाटावर खांब उभारावे लागणार आहेत. तसंच 500 मीटर लांब छत तयार करावं लागणार आहे. यासाठी आणखीन काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस उन्हाचा मारा सहन करावा लागणार आहे. जोशी एंटरप्राइजेसच्या विकासकाकडून पुनर्विकासमध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबियांना भाजप आमदार संजय केळकर यांचा आधार. पुनर्विकासमध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबियांनी ठाण्यातील घंटाळी सहयोग मंदिर हॉल येथे आक्रोश बैठक घेतली. यावेळी त्यांनी आमदार संजय केळकर यांनाही निमंत्रित केलं होतं. यावेळी विद्याधर वैशंपायन आणि ॲडव्होकेट सुभाष काळे, माजी नगरसेवक सुनीत जोशी आदीही उपस्थित होते. या बैठकीत फसवणूक झालेल्या सदस्यांनी आपली मतं मांडली. आमची घोर फसवणूक जोशी एंटरप्राइजेसच्या विकासकानं केली असून आमची घराची स्वप्न त्यांनी धुळीस मिळवली असल्याचं त्यांनी सांगितलं. वर्षभर घर भाडेही देण्यात आलं नाही. 2023ला आम्हाला भाडं दिलं तेही आम्ही सतत तगादा लावल्यामुळे आम्हाला मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार केळकर यांनी पाठबळ दिल्यामुळे आमच्या लढाईला मोठं बळ मिळालं असून आम्ही एकत्रित हा लढा आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचं या सदस्यांनी सांगितलं. यावेळी या फसवणूक झालेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चीड आणि आक्रोशही दिसून येत होता. यावेळी आमदार केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबियांसोबत शेवटपर्यंत उभं राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. या बैठकीत 16 सोसायट्यांचे जवळजवळ 200 सभासद उपस्थित होते. जोशी एंटरप्राइजेसच्या कळके आणि त्यांच्या भागीदारांनी शेकडो कुटुंबियांची जाणून बुजून फसवणूक केली असून अनेकांनी आपली साठवलेली पुंजीमधून घरं घेतली होती. परंतु या फसवणुकीमुळे ही कुटुंबं आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली कुटुंबियांची अशा फसवणूक करणाऱ्या विकासकांची जिथे जिथे कामं सुरू असतील त्यावर टाच आणली पाहिजे. हे मोकाट सुटले तर पुनर्विकासाच्या नावाखाली अजून सामान्य कुटुंबियांना या फसवणूक झालेल्या कुटुंबांना बरोबर घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा याकरिता आपल्याला जे जे म्हणून करावं लागेल ते आपण करू असं आमदार संजय केळकर यांनी रहिवाशांना आश्वासित केले. समोर येणारच आहे, परंतु ही जी फसवणूक आहे ती या नागरिकांना न्याय आणि ते देखील मुदतीत न्याय तो मिळण्याकरता जे जे करायला लागेल ते आम्ही करणार. सर, नागरिक जे आहेत मागील अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कशी भूमिका असणार आहे आपली आता पुढे? नाही, भूमिका आमची चालूच आहे.
पोलीस खात्यामध्ये रितसर आता तर MPID पण लावलेला आहे. त्याच्यामुळे यांनी पैसे जर त्या ठिकाणी कुठे सायफन केलेले असतील, कुठे दुसरीकडे हे केलेले असतील, ते यांची प्रॉपर्टी आहे, सगळ्यावर त्याची जबाबदारी येणार आहे. आणि त्याच्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून ह्यांना जे म्हणून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हम दो हमारे 12 या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांना जीवे ठार मारण्याची धमकी. ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांच्या हम दो हमारे 12 या आगामी चित्रपटाला सगळीकडूनच विरोध होत आहे. 7 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामध्ये अन्नू कपूर मुख्य कलाकार म्हणून काम करत आहेत. चित्रपटाच्या विषयामुळे काही गटांनी कडाडून विरोध केलाय. या विरोधामुळे अन्नू कपूर यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्यात. सुरक्षा चिंतेमुळे अन्नू कपूर यांनी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे. अन्नू कपूर यांची भेट आणि धमक्या यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उभं राहिले. चित्रपट निर्मात्यांनी आणि कलाकारांनी आपला मतप्रदर्शनाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली आहेत. हमारे 12 के संदर्भ में माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार से मिलने के लिए हम आए थे. हमारे 12 के निर्देशक हैं श्री कमल चंद्रा, जिनको जान से मार देने की धमकी मिल रही है. हमारे प्रोड्यूसर हैं श्री रवि गुप्ता, त्रिलोकी गुप्ता जी, श्री बीरेंद्र भगत, श्री संजय नागपाल और श्री शिव बालक सिंह, और फिल्म के तमाम कलाकारों को, जिनमें मैं भी शामिल हूँ, जान की धमकी मिल रही है, सर काटने की धमकी मिल रही है. 7 जून को, अभी शुक्रवार को, हमारे 12 पूरे भारतवर्ष में और 15 और देशों के अंदर ये फिल्म रिलीज़ होने वाली है. और माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र से अनुरोध किया है हमने कि हमें सुरक्षा प्रदान की जाए, और माननीय मुख्यमंत्री महोदय ने आश्वासन दिया है और निर्देश दिए हैं अपने शासन तंत्र को कि हमारे 12 की पूरी यूनिट को, फिल्म को और निर्देशक को, प्रोड्यूसर को और सभी कलाकारों को सुरक्षा प्रदान की जाएगी. जब तक माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हैं, उनकी सरकार के अंदर जो भी व्यक्ति ने कानून की प्रणाली से चल के कानून का पालन किया होगा, वो व्यक्ति सुरक्षित है महाराष्ट्र में. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या आ रही है, क्या कुछ फोन से आ रही है, कैसे आ रही है? बहुत ज़्यादा. ये कमल चंद्रा जी आपको बताएंगे, इनको सर से कहा. लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर मतमोजणी अवघ्या उद्यावर येऊन ठेपलीये.
कोण विजयी होणार आणि कोणाला पराभवाला सामोरं जावं लागणार याची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे। याबाबत राजकीय अंदाज बांधण्याची चढाओढही सुरू झाली असून ठाणे जिल्हा प्रशासनानंही आपली प्रत्यक्ष मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे। मतमोजणी शिस्तबद्ध व्हावी यासाठी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघानुसार विभागणी करण्यात आली आहे। प्रत्येक विधानसभेसाठी 14 टेबल्स याप्रमाणे ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे। मोजणीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांसह सुरक्षेसाठी पोलिसांचाही फौजफाटा तैनात असणार आहे। मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं प्रशिक्षण शिबिर नुकतंच पार पडले। मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम सोमवारी 3 जून रोजी मतमोजणी स्थळी सकाळी 11 वाजता होणार आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 याप्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 सुपरवायझर, 2 मतमोजणी सहाय्यक, 1 सूक्ष्म निरीक्षक असतील तर प्रत्येक टेबलवर प्रत्येकी 1 मतमोजणी सुपरवायझर, पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहाय्यक शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे। तसंच स्ट्रॉंग रूममधून EVM मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे। सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे। यासाठीही स्वतंत्र 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। एकूण 1000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतमोजणी प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे। तर एकूण 650 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे। ओवळा माजिवड्यात मोजणीच्या सर्वाधिक फेऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी 34 फेऱ्यांमध्ये होणार आहे। या मतदारसंघात मतदारांची संख्या जास्त आहे। त्यानंतर मीरा भाईंदरच्या 33 फेऱ्या, कोपरी पाचपा काडी 24, ठाणे शहर 26, ऐरोली 31 तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी 28 फेऱ्यांमध्ये होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये यांनी दिली आहे। प्रक्रिया पार पडणार आहे, कशा प्रकारे प्रशासनाची तयारी आता झालेली आहे, किती कर्मचारी जे आहेत ते तैनात असणार आहेत? 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज दुसरं प्रशिक्षण सगळं कर्मचारी वर्गासाठी आयोजित करण्यात आलं होतं। आमचे सर्व ARO, सर्व झोनल ऑफिसर्स, काउंटिंगसाठीचे नंतर काउंटिंग एजंट्स, त्यांचे असिस्टंट्स, मायक्रो ऑब्झर्वर्स या सगळ्यांचे प्रशिक्षण आज दुसरं घेण्यात आलं। त्यासाठी आमचे 2 सिनियर ऑब्झर्वर्स काउंटिंगसाठी जे अपॉइंट केले ते ऑब्झर्वर सर देखील उपस्थित होते। आज दुसरं प्रशिक्षण सविस्तर त्यांना देण्यात आलं, त्याचं आम्ही ट्रेल पण घेतलं आणि मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि मतमोजणीच्या कामी जवळपास साधारण 1000 कर्मचारी आमच्याकडनं अपॉइंटेड आहेत। त्यानंतर पोलीस बंदोबस्तासाठी 650चा पोलीस बंदोबस्त सर्वसाधारणपणे असेल। त्यामुळे प्रशासनाची तशी चांगली तयारी झालेली आहे, प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे आणि उद्या सकाळी आम्ही 7 वाजता स्ट्रॉंग रूम ओपन करू। सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आम्ही बोलवणार आहोत आणि स्ट्रॉंग रूम ओपन केल्यानंतर 8 वाजता पहिले टपाली मतपत्रिकेचं मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर आपले नियमित EVMची काउंटिंग जी आहे ती 1 अर्धा तासानंतर सुरू होईल। मॅडम, किती नेमक्या फेऱ्या असणार आहेत आणि किती तासांमध्ये निकाल जो आहे तो हाती येण्याची शक्यता आहे? माझ्याकडचे जे मतदारसंघ आहेत असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीज, त्याच्यामध्ये ओवळा माजिवडा हा सगळ्यात मोठा बूथ संख्या असलेला मतदारसंघ आहे। त्याच्यामध्ये 466 माझे पोलिंग बूथ आहेत, तर त्यांच्या 34 फेऱ्या आहेत आणि 148 हा कमी पोलिंग स्टेशनची संख्या असलेला मतदारसंघ आहे। तर एकूण जास्तीत जास्त 34 फेऱ्या आमच्याकडे होतील आणि 34 फेऱ्यांचं मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो निकाल आपल्याला जाहीर करता येऊ शकेल। थँक्यू मॅडम, थँक्यू।